नमस्कार, आपण पाहत आहात एमके न्यूज नेटवर्क लाईव्ह. आपले हार्दिक स्वागत. रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसतोय. अनेक भागामध्ये पुन्हा नद्या नाल्यांना ओढ्यांना खूप पूर आलेला आहे. धाराशिव, लातूर, नांदेड या तीनही जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नांदेडमध्ये रात्रभर विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळतोय. ढगफुटी सदृश्य पावसामुळे नांदेड शहरामध्ये सगळे रस्ते जलमय झालेत. धाराशिवमध्ये रात्रभर जोरदार पाऊस झालाय. तेरणा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. धाराशिवच्या संजितपूर परिसराचा संपर्कही तुटलाय. महापुरामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये यामुळे आणखी वाढ झाली आहे. परभणीतही रात्रभर संततधार सुरूच आहे, तर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसतोय. पावसामुळे उरली सुरली पिकंही आता हातची जाण्याची शेतकऱ्यांना भीती आहे. आपण ही तीन दृश्य बघतोय, लातूर, नांदेड, परभणीची. तीनही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस आहे. पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेलाच होता. गेल्या आठवड्यातही पावसानं मराठवाड्याला झोडपून काढलेलं असताना आता पुन्हा एकदा जोरदार पावसानं हजेरी लावल्यामुळे मराठवाड्यातल्या नागरिकांना आता नव्या संकटाचा सामना करावा लागतोय. काही गावांचा संपर्कही तुटलेला आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या समोरचं संकट आणखी गडद झालेलं आहे.